जय गुरु. हा. ठीक आहे. आपण परत सुरू करतोय. मी परत शेअर करतो स्क्रीन. वसंत सेना कमल निवेदन. सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली का? अगदी छोटं जे होतं ना ते खूप छान होतं. शॉर्ट मध्ये जी स्टोरी दिली आहे ती हा हा. उगीच नाही नाही का त्या हो दृष्टीने. हो, 11 मिनिटाचं होतं ते. हा छोटासा व्हिडिओ तो ऐकला. हा, हा हा. व्हिडिओ म्हणजे तो बरोबर. ऑडिओच हा. होता, फक्त एक स्क्रीन होता पण ऑडिओ ऑडिओच होता. ऑडिओ होता. करेक्ट. हा. तर इथं आता वसंत सेना, आपल्याला पाठ त्याच्यातला खूपच छोटा आहे अगदी. त्या पाठाचं नाव आहे वसंत सेना आगमन निवेदन. म्हणजे तिचा कोणीतरी एक असतो, तर तो वसंत सेनेच्या आगमनाची सूचना, निवेदन म्हणजे सूचना चारू दत्ताला देतो कशी देतो हे आता तिथे ते सांगतात. ठीक. तर आता हा, तर हे वाचा बघू, एकेकीने वाचा. पहिलं हे मी काय केलंय, पहिलं मूळ आहे, मग त्याचा जरा अन्वय आणि मग त्याचा अर्थ असं मी इथं केलेलं आहे. वाचा बघू. हो वयस्य भणितं वसन्तसेनया भण चारुदत्तम् अद्य प्रदोषे मयात्रा गन्तव्यम् इति तत्तर्कयामि रत्नावल्या परितुष्टा परम याचितुम् आगमिष्यति. आता याचं हे खूप असं संधी संधी करून सुट असं हे जरा केलेलं आहे. हे वाच. हे मित्र वसन्तसेनया भणितं भणितम. भणितं चारुदत्तं भण अद्य प्रदोषे मया अत्र आगन्तव्यम् इति तत्तर्कयामि रत्नावली अपरितुष्टा अपरं याचितुम् आगमिष्यति. आता हे खालचं विदुषक न बघता, ऐक ऐक ना तू, नाही नाही, खालचं न बघता वरच्याचा जरा विभक्तीनुसार अर्थ काढायचा आपण प्रयत्न करूया. हे काय आहे तुम्हाला सांगतो. आता हे एवढूसा उतारा ऐकून काही तुमचं फार ज्ञानात, तसं म्हटलं तर नुसतं वसंत आपण ऐक नुसतंच आपण वाचलं, पटपट पाठ पूर्ण करायचं म्हणून केला तर केला ना, तर आपण ते अर्ध्या तासात पूर्ण करून टाकू. पण तसं नाही. हा. आपल्याला हो. या पाठाद्वारे जुन्या ग्रंथांचं अर्थ कसा काढायचा हे शिकायचंय. हा, तर त्यात काय करायचं, ही पहिली स्टेप, की ते जी वाक्य आहेत ती संधी आधी तोडायचे, मग नंतर मग आता विभक्तीनुसार आपण अर्थ लावायचा प्रयत्न करायचा, तो आपण करूया. भले थोडा वेळ गेला तरी चालेल. हा, तर आता तू सांग. आता इथं वयस्य म्हणजे काय, म्हणजे का मित्र. हा तृतीय वसंत सेनया हा, आता वसंत तृतीय. सेनया. हा, आता भण हा धातू आहे ना, ऍक्च्युली आपण म्हणतो ना, म्हणतो, तर म्हणणं हे भण या धातूपासून आले. हा, भणती असं. हा, तर भणितम म्हणजे म्हटले असं. वसंत सेनेकडून म्हटल्या गेले आहे. भणितम हे धातुसात. हा, म्हणून ते तृतीय. हा हा, वसंत सेनया भणितम म्हणजे तृतीया वसंत सेनेकडून म्हटल्या गेले आहे किंवा म्हटले आहे असं. हा वाचत चारुदत्तम भण. हा, म्हणजे काय होईल. चारुदत्तम ही पण तृतीय. हा, चारुदत्त म्हणाला. रामदत्त म्हणाला कसं होईल, करताय का म्हणाला तो, ऐक, करताय का तो. नाही, चारुदत्ताला. चारुदत्ताला द्वितीय चारू द्वितीय. चारुदत्ताला चारुदत्त म्हण. चारुदत्ताला म्हण. म्हण. चारुदत्ताला हा, म्हण. म्हण किंवा सांग, बोल, असं काहीतरी. विद्यार्थी. हा, द्वितीय आहे ना, मग लगेच द्वितीय म्हटलं की हो चारुदत्ताला असं चालू पाहिजे. हा हो हो हो. हा चारुदत्ताला म्हण. अद्य हा म्हणजे आज, प्रदोष म्हणजे रात्री, हा रात्रीमध्ये, हा रात्रीत, मया हम्म, अत्र आगन्तव्यम, हा. मी येथे येण्याचं कर्तव्य करतो. नाही, मया म्हणजे माझेकडून.
माझ्या येण्याचे कर्तव्य आहे असं काहीतरी. कर्तव्य नाही. हं. आज संध्याकाळी किंवा आज रात्री माझ्याकडून येथे येणे हं. आहे. हा, येणे आहे. सॉरी, येणे आज आहे. माझे येते नाही, इथं अत्र म्हणजे येथे. हा, येथे, सॉरी, येथे येणे आहे असं. येणे समजलं? आहे. हा हा, हा. म्हणजे तत्तर्कयामी. हा, वाच वाच नाही. तत्तर्कयामी. हा, तेव्हा मी तर्क करतो ना. हा, बरोबर. मी रत्नावली. म्हणजे त्यावर मी तर्क करतो. हा, हा हा. हा. रत्नावली अपरितुष्टाचा अर्थ अपरी दुसरे तुष्ट दुसरे म्हणजे काय? संत हा, बरोबर. तुष्ट होणे, आनंदित, समाधान संतुष्ट. पावणे, तोष पावणे. हा, हम्म. परितुष्ट म्हणजे काय? सर्व प्रकारे सगळीकडून समाधान पावणे. आणि अपरितुष्ट म्हणजे समाधान न पावणे असं. म्हणजे रत्नावली हा अपरितुष्टा. तर रत्नावली म्हणजे काय? रत्नहार. हा, हम्म, हा हा. हा. तर रत्नावली अपरितुष्टा. आता हा रत्नावल्या परितुष्टा म्हणजे ना, रत्नावली नाही. हा, म्हणजे म्हणजे पण अं, हा, इकडे इकडे काय ते? तृतीया कशी काय? रत्नावलीची तृतीया कशी काय नाही मग? नाही नाही, हा समास आहे. रत्नावली अपरितुष्टा म्हणजे काय? रत्नहाराने असमाधान पावलेली किंवा समाधान न संतुष्ट झालेली, नसलेली. असंतुष्ट संतुष्ट असलेली, नसलेली. संतुष्ट असंतुष्ट. असलेली. म्हणजे तिला बहुतेक चारुदत्ताने रत्नहार दिला असेल आणि त्यांनी काही ती हा समाधान पावली नाही, असंतुष्ट आहे अशी ती. हा हम्म. हा, आता पुढे. हा. हा, याचितो आगमिष्यती. मागण्या दुसऱ्या दुसरं हा, याचितो म्हणजे काहीतरी मागायला का? हा. हा अपरम म्हणजे काय? दुसरं काही. हा, मागण्यासाठी. हा, आगमिष्यती, येईल. 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 हा, ती येथे येईल. म्हणजे आता हा विदूषक म्हणजे तिचा मेसेंजर आहे. हा तर त्या हम्म. निरोप आहे हा तो. पण जसं आपण बघतो की म्हणजे, आणि हे नाटक आहे ना, त्यामुळे हे निरोपे लोक सुद्धा मध्ये काहीतरी गडबड करत असतात बऱ्याचदा, नाही का? तर हा तसं तो, हा, तर आता तो स्वतःला लावतो की हे ती जी वसंत सेना आहे ती काहीतरी बहुतेक या चारू दत्ताला अजून त्याला लुबाडण्यासाठी येईल, म्हणजे अजून काहीतरी ती मागून घेईल असं त्याचं एक डोकं चालतं, असं तो हा. नाही, सांगतो. हा, एक 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 सांगू का? त्या नाटकात हा, तिने दागिने ठेवलेले असतात यांच्याकडे, चारुदत्ताकडे. पण ते दागिने चोरीला जातात आणि म्हणून हम्म, हा विदूषक हा दुसराच एक रत्नहार तिला तुझे दागिने म्हणून गुंडाळून देतो. आणि त्याला माहित असतं की हा दागिना हिचा नाहीये. तिचा नाही तर आहे. ती बरोबर. तर ती तर परत करायला येते, म्हणून याला आता वाटतंय की अरे बापरे, माझी चोरी हा, उघडी होणं, नाही, माझी उघडकीस म्हणजे, आलं. म्हणजे हा, हो हो हो, बरोबर. ते नाटकात तसं झालेलं आहे आता. नाटकात तसं आहे. हो हो, बरोबर बरोबर. हा, तर ते दुसरं काय म्हणजे, पण इथं म्हटलेलं एवढंच आहे की रत्नावली अपरितुष्ट म्हणजे इथं रत्नहाराने संतुष्ट हा न झालेली ती दुसरं काही हा मागण्यासाठी हा येईल असं. हा. ठीक आहे. कारण ती आता संतुष्ट झाली नाही, तिचा नव्हताच तो हा, हार असं. त्याची चोरी पकडली असं. ठीक आहे. हा, असं हा, झालं. ठीक चारुदत्त आहे. हे संतुष्ट. दुसरं हा, कोणी वाचा? प्रणाली, तू वाच हे पुढचं. हो, चारुदत्त बोल. वाचते वाचते. चारुदत्तः वयस्य आगच्छतु परितुष्टा यास्यति. यस. वयस्य म्हणजे परत मित्र. हो. आगच्छतु हे होणार आज्ञार्थ ना. हा, आज्ञार्थ प्रथम पुरुष एकवचन. ते आज्ञा. आज्ञार्थ नाही म्हणता येणार तसं, पण ठीक आहे, आज्ञार्थ म्हणता यावे आपण म्हणतो ना, भवतु. हा हा, शुभम भवतु तसं. हा, म्हणजे यावे, होवो, हं, येणे करावे असं, आपले आगमन व्हावे असं, या अर्थाने. हा, हम्म. या अर्थाने. आणि परितुष्टा म्हणजे संतुष्ट, सर्व बाजूनी संतुष्ट हा, होईल, कदाचित होईल. म्हणजे या हा धातू आहे का आणि त्याचा हा भविष्य काळ आहे का? कशातून यास्यती म्हणतेच आहे का? हो. हो 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 हा, हो हो. याती, याती ई ई धातू आहे.
ई धातूचा याती होतं आणि त्याचं हा यास्यते हा भविष्य काय झालं असं. हा हा म्हणजे होईल असं का संतुष्ट जाईल. होईल नाही 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 संतुष्ट होऊ या होऊन जाईल असं. जाईल हा परितुष्टा यास्यती म्हणजे म्हणजे संतुष्ट हो, समाधान पावून जाईल असं. परितुष्टा हा म्हणजे समाधान पावलेली ती जाईल असं. हा असं हा. म्हणजे जेव्हा म्हणजे हा परितुष्ट आहे तिचं विशेषण झालंय ना, संतुष्ट झालेली. नाही इथं असं विशेषण म्हणून नाही ती म्हणजे हा संतुष्ट संतुष्ट पावलेली ती होऊन जाईल. हा, संतुष्ट संतुष्ट पावलेली परितुष्टा संतुष्ट म्हणजे हा पावलेली. इथे परितुष्ट हा करता आहे खरा त्या वाक्याचा. ओके. तर हा हा म्हणजे हम्म. संतुष्ट झालेली जाईल जाईल. असं. हा हं. हम्म. त्यांना संस्कृत मध्ये काय आहे तर ना ते एक जाणे एक लक्षात घ्या. या एक लक्षात घ्या. संस्कृत मध्ये ना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ कसा हम्म. व्यक्त करायचा हा हे असतं. हा. म्हणजे त्यामुळे आता सा परितुष्टा या असते साची गरजच नाही असं. असं हम्म. म्हणलं ना. तर संतुष्ट झालेली ती यास्यती म्हणजे जाईल. हा काय अश्विनी काय विचारायचं होतं तुला बोल. या म्हणजे जाणे असं अर्थ होतं का? ई धातू ई आहे. ई धातूचं की ईचं याती हा हा या मग आपण यातायात म्हणतो ना. यातायात म्हणजे हा. जाणे आणि येणे असं. हम्म. असं आहे. हा तर त्याचं भविष्य काय यास्यच असं. येस. हा हा तर मग आता इथं तर जेव्हा विदूषक पहिल्या ह्याच्यात जेव्हा आपण बघितलं विदूषक जेव्हा सांगतो की भो वयस्य म्हणजे तो हे कोणाला सांगतोय चारुदत्ताला. हा हा की म्हणजे तिने तो विदूषक म्हणजे ब्राह्मण पूर्वी ना ब्राह्मण लोक हे दूतांची कामं करायचे आणि त्यांना विदूषक म्हणायचे. म्हणजे तो विद्वान पण असायचा. हा त्यामुळे तो जरा थोडासा हुशार असायचा म्हणून त्याला विदूषक म्हणायचे. आपल्याला वाटतं विदूषक म्हणजे जोकर. जोकर नाही म्हणजे त्या अर्थाने नाही. तो जरा हा म्हणजे नेहमी यांच्यामध्ये त्या जसं नाटकामध्ये वगैरे बघा जुन्या नाटकांमध्ये विदूषक असायचा. तो विदूषक म्हणजे काही जोकर नाही. तो म्हणजे जरा चटपट्या हजरजबाबी असा म्हणजे विद्वान या अर्थाने. हा सूत्रधार नाही ना. सूत्रधार पण असू शकतो पण म्हणजे विदूषक या शब्दाचा मुख्य अर्थ म्हणजे कोणीतरी विद्वान निरोप्या असं. हा 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 विचार नुसतं करून तो. हा म्हणजे थोडं त्याला म्हणजे जसं आता शिवाजी महाराज वगैरे निरोप द्यायला वगैरे असं वकिलाला म्हणजे थोडक्यात जुन्या काळचे वकील विदूषक म्हणजे हो असं. बरोबर. हा बोलणी करायला वगैरे असं जे पाठवायचे तर तसा हं. त्या वसंत सेना ही धनाढ्य अशी ती गणिका होती ना. तर गणित. ती असं काही निरोप पाठवायला हं. ती अशी तिच्या पदरी असते लोक असणार म्हणजे ब्राह्मण लोक ती निरोप पाठवणार आणि ते विश्वासू असायचे परत. हा म्हणजे हा उगीच इकडचं तिकडे करत नसत किंवा बोभाटा न करणारे वगैरे असे. तर हा तर तो विदूषक असा तिच्याकडनं आलेला आहे आणि तो चारुदत्ताला निरोप देतो असं की तू चारुदत्ताला सांग. मग आता हे विदूषकाने सगळं सांगितल्यावर विदूषक त्याला सांगतो की हे मित्रा वसंत सेनेने मला सांगितलंय की आज माझं इकडे येणं आहे. पण विदूषक तरी हाही चॅप्टर आहे तो सुद्धा त्याचं स्वतःच सांगतो की मला वाटतं की बहुतेक संतुष्ट झालेली नसावी वगैरे वगैरे असं. हम्म. आणि मग त्याच्यावरती मग चारुदत्त त्याला उत्तर देतो की ये म्हणजे तिला येऊ दे आगच्छतु म्हणजे येऊ दे तिला. हम्म. ती संतुष्ट होऊन जाईल. म्हणजे जरी तुला असं वाटत असलं की कदाचित ती हम्म. असमाधानी आहे पण ती म्हणून समाधान आहे. पाहून जाईल असं. चल. हा ओके. असं. हा ठीक आहे. आता पुढचं कोण वाचेल वाच प्रणाली तूच. हा. दिसलंय. चेटः हा चेटः हा प्रविश्य हा अवेत मानवाः प्रविश्य म्हणजे आत येऊन. हा. अवेत हे विद्वान ज्या शब्दापासून तयार त्या- होतं तो त्या- धातू आहे का बरो- विद हो हो पासून हो 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 म्हणजे बरोबर. जाणा म्हणजे समजून घ्या किंवा जाणा जाणीत जाणा. आणि हा हा जाणा सगळे मानवा म्हणजे माणसं म्हणजे तुम्ही माणसांनो लोकांनी ऐका म्हणजे पूर्वी जसे हा ते आपले चौका चौकावर येऊन अनाउन्समेंट करायचे ना. काय आपलं हे नाही का वाजून आपल्याला ढोल हा वगैरे. बुलढाण्याला पण असे असायचे ना. काय होय होय सूचना परांजपे हा परांजपे सूचना. करायचे ते अनावस हो प्रसाद नाही आहे ना याच्यात नाही तर ते नाही ते म्हटलं. नाही ते नाही 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 ते नाही वेगळे ते हो हं.
अनाउन्समेंट म्हटलं की तेच आठवतात ना. हो बरोबर. तर ते म्हणलं तर दवंडी 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 दवंडी. पिटणारे असायचे ना, तर तसा हा चेट म्हणजे तो दवंडी पिटणारा. तर कोणीतरी हा. मध्येच एका असा दवंडी पिटणारा आला काहीतरी, हा, लोकांनो ऐका हो ऐका, असं काहीतरी. असं. हम्म. ठीक आहे. हा हा ठीक हे आहे. नाटकात आता पण सगळं असंच असायचं ना. हो, इव्हन नाटकात या सगळ्या शेक्सपियर गमती असतात अगदी. हा आणि पूर्वी म्हणजे शेक्सपियरचे पूर्वी विदूषक नाटक आहे. हा नाही नाही, तर पूर्वी या नाटकात असले सगळे प्रकार असायचे जुन्या, म्हणजे कारण बाकी सगळ्या करमणुकीचं हे त्याच्यात असायचं ना. म्हणूनच हीच असं, खरी. हा, हम्म. म्हणूनच असं म्हटलं जातं ना संस्कृतमध्ये, काव्येषु नाटकम रम्यम, नाही का? आपण शिकलेलो ना, प्रवेशमध्ये होता ना तो श्लोक आपल्याला कालिदासांच्या धड्यामध्ये, काव्येषु हम्म. नाटकम रम्यम, शकुंतला वगैरे, नाही का? शकुंतला. काव्यशास्त्र विनोदेन कालमुच्यते. नाही ते नाही, का? ते काव्यशास्त्र विनोद नाही, ते नाही. वेगळं. कालिदासाविषयी धडा एक होता आपल्याला, मला वाटतं हा, हा, त्याच्यात हा. असं म्हटलेलं आहे, काव्येश, असं संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे हा श्लोक, काव्येषु हा. नाटकम रम्यम, म्हणजे सगळं अच्छा. काव्य तर रम्य आहेच, म्हणजे हा, रमणीय हा. आनंद देणारं, पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नाटक हे अजून आनंद जास्त. देणारं किंवा अजून म्हणजे मनोरंजन आनंद देत. करणारं आहे. हा, आणि त्याच्यातही शकुंतला, तत्र शकुंतला, आणि शकुंतल नाटकात सुद्धा म्हणजे चौथा अंक, आणि त्यातला काहीतरी ते 4 हा. श्लोक असं हो, काहीतरी हो, त्या हो, आहे. होतं होतं, बरोबर. असं होतं हे. होतं ना ते. हा, हो. ते आठवलं. अवैतचा मूळ धातू काय म्हणालात तुम्ही? विथ विथ अवैत विथ मानवा विथ विथ वित्त. जाणणे. हा हा, हम्म, विथ जाणणे. असं. हम्म. ठीक आहे. तर आता हे कोण वाचेल? शुभांगी ताई, तुम्ही वाचा. हो हो. यथा यथा वर्षन्त्य भ्रखंडम तथा तथा तिम्यति पृष्ठचर्म हम्म, यथा यथा लगति शीतवातः तथा हम्म. तथा वेपते मे हृदयम्. विपते मे हृदयम. हा हा. हम्म. आता याचा आधी मी जरा थोडस अन्वय आणि हा. स्पष्टीकरण दिलंय, वाचा. यथेती म्हणजे यथा यथा येन येन प्रकारेण हा, आता अभ्रखंडम म्हणजे हा, मेघखंडम. म्हणजे यथा म्हणजे काय? जसं जसं, हा, किंवा जसं येणं जसं येणं, ज्या ज्या प्रकाराने. त्या हा प्रकारे. हा अभ्रखंडम म्हणजे मेघखंडम, म्हणजे ढगांचा वर्षाव वगैरे असायचं. पुढे वर्षती असल्यामुळे वर्षती हा, ब्रह्मखंडम. अभ्रखंड. सलिलम. हा, अभ्र म्हणजे मेघ. हा, म्हणजे होतो. मेघ. जसजसा ढगांचा वर्षाव होतो, हा, असं. हा. हा, आता पुढे वाचा. सलिलम मुंचती म्हणजे पाणी पडेल ना, म्हणजे हा, वर्षती म्हणजे वर्षाव जसा होईल ढगांचा वर्षाव करतात. हा, वर्षती म्हणजे वर्ष. सलिलम मुंचती, म्हणजे मुंच म्हणजे मुक्त मुंच सोडणे, मुक्त करणे, धातूपासून, हा, सोड. मुंचती म्हणजे मुक्त, म्हणजे पाणी सोडतात असं. हा, सोडणे. वर्षाव करतात. हा, तर हा, पृष्ठ. पृष्ठचर्म म्हणजे हा, पश्चिमांगा पाठ जिनम. अजिनम, हा, पश्चिम अजिनम. पश्चिम अंग जे, हा, अजिनम. हा हा, म्हणजे तसतसं माझी पाठीची चामडी ओली होते. हा. हा हा, ती म्हणजे आर्द्री भवती, ओली होणे. हा हा आता हा, यथा यथा लगती शीत वातः म्हणजे हम्म, म्हणजे जसा हळूहळू गार वाऱ्याचा स्पर्श त्यांच्या अंगाला होत असेल बहुतेक. हम्म, हम्म. बरोबर आहे. बरोबर बरोबर तथा आहे. तथा वेपतेने हृदय, त्यामुळे हम्म. माझं हृदय तसं तसं माझं हृदय कापायला लागतं. वेपते म्हणजे कंपन पावणे किंवा कापणे. हा, कापणे किंवा धडधडायला लागतं, आपण मराठीत म्हणतो तसं. धडधडणे, धडधड. हा, मग याचा काय अर्थ आहे? वाचा, खाली लिहिलेला तो. हा, जसजसे ढग वर्षाव करतात तस हा, तशी माझ्या पाठीची चामडी ओली होते. जसजशी थंड हवा वाहते तस तसं माझं हृदय धडधडते. हे काहीतरी विनोदी प्रकार आहे हा. ह्या चेट विनोदी म्हणजे कोणी, उपमा. हा, हा चेट म्हणजे हा कोणीतरी दवंडी पिटणारा सेवक आहे कोणीतरी, हा असा काहीतरी बोलतोय असं, हम्म. मजा करतोय त्याची काही. मजा करतो. होळी करत. हा ठीक आहे. हे पुढचं कोण वाचेल?
मी वाचू का? मी वाचू. वाचा वाचा. हा. वंशम वादयामि सप्तछिद्रं सुशब्दं वीणां हा. वाद्यामि सप्ततन्त्रीं वाद्यामी नाही वादयामी. वादयामि सप्ततन्त्रीं नन्दन्तीं नदन्ती नदन्ती नद- नदन्ती. नदन्तीं हा हा. गीतं गायामि गर्दभस्यानुरूपं को मे गाने तुम्बुरुर् तुम्बरुर्नारदो वा नीरो नको इथे. तुम्बरुर्नारदो वा हा म्हणजे हा तुम्बरू तुंबरून नारदो. नारदो हा वा. हा. तर वंशम वादयामी. वंश म्हणजे बासरी ना. हा खालचं वाचा ना. हो. हा सप्तछिद्रम सुशब्दम वंशम वादयामी. म्हणजे 7 भोकांची गोड आवाजाची बासरी मी वाजवतोय. बरोबर. सप्ततंत्रीं नदंतीं हा. म्हणजे 7 तारा का 7 तारांचा नाद असलेली उत्पन्न हा होणारी. आणि हा. वीणाम असलेली वीणा मी वाजवतोय. वादयामी वीणाम वादयामी. हा. हा. गर्दभस्य अनुरूपम गीतम. गर्दभस्य म्हणजे गाढवाचं अनु हा गाढ- स्य आहे ना गर्दभस्य अनुरूपम गीतम गायामी. गाढवाला सारखं किंवा असं अनुरूप असं गीत मी गातोय. आणि मे गाणे म्हणजे मे म्हणजे मयम मी माझे गाणे तुंबरू वा नारद कहा म्हणजे हा तो नारद आणि तुंबरू त्यांच्यापेक्षा म्हणजे माझं उच्च आहे ते कसलं त्यापेक्षा छान गाणं असं त्याला म्हणायचंय का. हा बरोबर. आता ते बरं. पुढचंही वाचा थोडस. हा. हा सप्तछिद्रम सप्तविलानी यस्य तम सुशब्द आता सप्त विलानी मधुरध्वनी सप्त विल म्हणजे भोको किंवा छिद्र. ज्याच्यापासून हो, आपल्या विलापासून विलानी, हा. बीळ हा शब्द तयार झाला ना हा. मराठीत. ते बीळ म्हणजे विल. हो बरोबर. हा. हा. भोक म्हणजे तर ज्याला 7 भोको किंवा 7 छिद्र असतात ती. छिद्र असतात. हा. सुशब्द म्हणजे मधुरध्वनी. हा. वंशम म्हणजे वेग. वादयामी वेग. म्हणजे अहम वादयामी ध्वनितम करोमी. हा. सप्ततंत्रीं सप्ततंतवः यस्यास्तां. हा यस्याः म्हणजे तां. हा समास झाला. म्हणजे 7 बहुव्रीही तारा समास. विणेला 7 तारा असतात हो. ना सितारीला तसं. हा. हो हो हम्म. सप्ततंत्री ती म्हणतात. हा 7 असतात का विणेला? तुम्ही संगीतातल्या ना नाही म्हणून नाही विचारते. हा? पुष्कळ असतात. पुष्कळ असतात. हा मलाही तेच वाटतं की 7 नसतात बऱ्याच शततंत्री पण असते. नाही अगदी म्हणजे शततंत्री. 1 तारीपासून हो 1 तारीपासून विण्याची सुरुवात आहे. हो 1 3 अच्छा 5 6 9 17 असे येते. अच्छा. हा तेच म्हटलं. हा सप्ततंत्रीं सप्ततंतवः यस्यास्तां समास हा. झाला. नंदंतीम म्हणजे ते वाचतो किंवा नाही हे नाद नंद. उत्पन्न होतो का ऐका 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 ऐका. म्हणजे नंदंती म्हणजे ऍक्च्युली नंदंतीम आहे की नदंतीम आहे. नंदंतीम नको. हो नदतीम. वर नदंतीमच आहे. वरती नद नाही, खाली. नदंतीम. लोकांमध्ये आता नदती तुम्हाला नद हा जो धातू आहे ना ज्याच्यापासून हे एक तद्धित रूप आहे. तद्धित झालाय का आपला परिचय मध्ये? झालंय तद्धित. खरं झालंय आम्ही विसरलो. हा हा म्हणजे नंदंती म्हणजे आवाज करणारी असं. अशी ती. आता ती आता नद हा धातू आहे ना याच्यापासून नदी हा शब्द ना आपल्याला वाटतं नदी हा शब्द कसा तयार झाला तर नद पासून नाद हा शब्द तयार झाला. नद पासून नाद. नदी हा कारण नदी म्हणजे लक्षात घ्या की जुन्या काळी नदी लोकांची नदीकाठी वस्ती असायची ना तर हो. नदीचा खळखळाट आवाज यायचा. म्हणजे बाकी सगळं शांत असतं ते तिचा खूप गंगेचा वगैरे असा खूप खळखळाट यायचा ना हो म्हणून तिला नदी हे नाव पडलं कारण जी सारखा हा. नाद करते ती असं. हो हा तर ही खरंच. नदंती म्हणजे नाद करणारी किंवा शब्द अयमाना म्हणजे शब्द उत्पन्न करणारी अशी ती. शब्दायमानाम हा शब्दायमानाम हा वीणाम हा वल्लकीम वादयामी. हा तर वीणाम हा वीणा म्हणजेच वल्लकी. दुसरं नाव वीणेचं वल्लकी पण आहे. हा असं व आहे का ब आहे तो नाही वल्लकी का वल्लकी? वल्लकी नाही व पाहिजे इथं.
पाहिजे इथे. वल्लभ. हा. हम्म. हम्म. शब्द वादयामी वादयामी. म्हणजे शब्द हा शब्द अपयामी. शब्द शब्द अपयामी. अपयामी म्हणजे शब्द सोडते असं, प्रसृत करते ती काढ. अपयामी. हा. हा. हम्म. शब्द अधिक अपयामी. हा. हा, गर्दभस्य रासभस म्हणजे हे गाढवाचा. अनुरूपम योग्यम. रासभ शब्द माहितीये ना, रासभ म्हणजे हो गाढव. हो, गाढव. हा. हो. तो एक गर्दभ. संस्कृत मध्ये एक हे आहे ना, काय घटम भिंद्यात, हा पटम छिंद्यात, हा हा तुर्यात रासभरोहणम, हा हा असं म्हणजे घटम भिंद्यात म्हणजे मडकी फोडा, हा पटम हा छिंद्यात कपडे फाडा, हा हा तुर्यात रासभरोहणम म्हणजे काही नाही तर गाढवावरून फिरा, हा पण आणि त्याचं पुढे काहीतरी आहे आणि मग अशा काही करा पण प्रसिद्धी मिळवा, असं ते दुसरं लाईन मला एकदम आठवत नाही. पण असं ते तर तुर्यात रासभरोहण म्हणजे काही नाही तर अगदी गाढवावरून फिरा पण काहीतरी असं करा की ज्याने तुम्हाला प्रसिद्धी मिळेल असं. असं. खूप प्रसिद्ध, हा खूप हा प्रसिद्धी पण होऊ शकते. खूप पण हा प्रसिद्ध. त्यामधून हा काय खूप ते प्रसिद्धी पण होऊ शकते त्यामधून. नाही नाही म्हणजे गाढवावर काही लोकांचं असतं ना की जसं काही ते करतात चमत्कारिक गोष्टी की जेणेकरून त्यांना काही करून प्रसिद्धी मिळवायची असते, मग ते हा, चार लोकांसमोर नाव आणायचं. चित्र विचित्र कपडे काढतील, काहीतरी नवीन हेअरस्टाईल करतील, अजून काहीतरी करतील, हा. हा तसं. हं. ते ठीक. अनुरूपम म्हणजे योगम. गीतम म्हणजे गाणं. यो गायन योग्यम करणे. योग्यम योग्यम. योग्य. हो हं. हो, योग्य. हं. मे मे चेटस्य. चेटस्य म्हणजे गाणं. मे नाही नाही इथे प्रयत्न. मे 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 याचा अर्थ इथे मे म्हणजे माझं अच्छा. मह्यम मे. संयम पण मे. हा, संयम हा मे. पण इथे चेतस म्हणजे म्हणजे आता हे कोण म्हणतोय चेट म्हणजे तो नोकर हा, म्हणतोय ना, चेट म्हणतो. म्हणून हा. चेता म्हणजे तो नोकराचे असं. अच्छा, हा, म्हणून ते चेटस्य आलंय. हा, हा नोकराचे गाणे. गीता. हा गीता म्हणजे राधने. गाणे म्हणजे गाणे. हा गाणे. हा हा. राधने तुंबरुहू. एक गायन विद्या विशारद गंधर्व. तुंबरू म्हणजे नारद आणि तुंबरूचं हे आहे. हा हा गंधर्व. हम्म. हा, हा नारद देवर्षी. आणि कीदृश गुणयुक्त तुच्छ इत्यर्थ. म्हणजे इथे कारण नारद इथे आणि का तुंबरू म्हणजे इथे गाणं को म्हणजे गाणं. को 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 म्हणजे काय तर कहा, तर हा, कहा म्हणजे कहा. काय, हा तर कहा म्हणजे कोण कुठला असं तुच्छ हा, असं. हा. हा असं. तुच्छ हा म्हणजे खरं तर तो गाणं विशारद तुंबरू आणि नारद एवढा, पण त्याला त्यांनी असं हा तुच्छतेने हे केलं. म्हणजे माझ्यासमोर काय नारद आणि तुंबरू पण काहीच नाही असं. तुच्छ आहे त्याला. मी 7 छिद्र असलेली मधुर शब्द निघणारी बासरी वाजवितो. 7 तारांची सितार वीणा पण म्हणत येईल तर. वाजवतो. हा गाढवासारखं गाणे पण गातो. माझ्या गाण्यासमोर तुंबरू किंवा नारद त्यांचं काय तुच्छ असं. तुच्छ आहे असं. हम्म. असं ते म्हणजे जरा अगदी काही बरळतोय हा. हा हो ना. ठीक आहे. तीच त्याच्यात गंमत असं त्यांनी दिलेली असणार आहे ती हा हा नाटकामधली तीच गंमत हा देतात ती अशी हा असं गंमत केली हा ती असं विरोधी काही. आता इथं हा. कोण वाचेल आता, कोण शुभांगी विद्वांस तुम्ही वाचताय? आहेत ना. आहे शुभांगी तुला मी वाचू का? आज्ञप्ते वाचतायत. आब्दप्तो अस्मि आर्यया वसंतसेनया कोणाच्या याच्यात कुंभीलका बॅकग्राऊंड आवाज येतोय, इथंच. हा बंद करा जरा. हा ज्यांचं म्यूट करा. आज्ञप्तो अस्मि आर्यया हा आज्ञप्तोऽस्मि आर्यया वसन्तसेनया कुम्भीलक गच्छत्वं ममागमनम् हा आर्यचारुदत्तस्य निवदेय इति। हा तद् हा यावत् आर्यचारुदत्तस्य गेहं गच्छामि। हा एष चारुदत्तः वृक्षवाटिकायां तिष्ठति। एषोऽपि स दुष्टबटुकस्तद् यावद् उपसर्पामि। कथम् आच्छादितं द्वारं वृक्षवाटिकायाः भवतु एतस्य दुष्टबटुकस्य संज्ञां ददामि इति लोष्टगुटिकाः क्षिपति।
हा आता बरोबर. खालचं वाचू ना. हा आज्ञाप्तोऽस्मी आदिष्टोऽस्मी हा या आर्यया. आज्ञप्त हा ऐका एक मिनिट. हं, हं, आज्ञप्तोस्मी आज्ञप्त हा म्हणजे काय? आज्ञा दिलेला. हा बरोबर. असा मी हा आर्यया मान्यया हा वसन्तसेनया एतदाख्या गणिकया गच्छ व्रज त्वं भवान् मम वसन्तसेनायाः आगमनं समागमनं निवेदय कथय तत् तस्मात् यावत् आर्यचारुदत्तस्य मान्य सार्थवाह सुतस्य गेहं सदनं एक मिनिट गच्छामि. आपण शुभंगे आपण असं करूया. हां एक 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 हां शब्द बघून त्याचा अर्थ बघूया ना तर नुसत्या वाचनाला ओके काही अर्थ चालेल. नाही. हा हां हा हा आर्यया मान्यया हा म्हणजे आर्य म्हणजे म्हणजे ज्याला आपण मान्यवान मान्यवर लोक म्हणतो ना असं हं, म्हणजे हा हं. हं, वसंतसेनया हा. एतदाख्या गणिकया म्हणजे ह्या म्हणजे आख्यानातली वसंत गणिका सेना आहे म्हणजे वसंत. नाही 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 एतद आख्या म्हणजे वसंत सेना या नावाच्या गणिकेकडून हा हां असं क हा गच्छ व्रज. हा म्हणजे गच्छ म्हणजे जा गच्छ म्हणजे व्रज व्रज. म्हणजे जा. तू हा जा जा. हा त्वं भवान. हा म्हणजे भवान तू म्हणजे बरं तुम्हीच हा हां आम्ही तुम्ही हा मम हा हम्म, वसन्तसेनयाः हा आगमनं हा म्हणजे हा समागमनं हा म्हणजे माझ्या आगमनाची सूचना दे. हा निवेदय म्हणजे कथय. हां निवेदन कर निवेदय म्हणजे कथय. सांग. हा हं. तत् हम्म, तस्मात् हम्म, यावत् हम्म, म्हणजे म्हणजे आर्य त्यामुळे चारुदत्तस्य हा हा म्हणजे हा मान्य सार्थ वाहसुतस्य म्हणजे हा चारुदत्त हा इथे बसला आहे वगैरे असं का काही. नाही नाही गेहम सदनम. हा गच्छामी म्हणजे हं, तो म्हणतो की आता आर्य वसंत सेनेने मला आज्ञा दिलेला मी हा हं, हं, वसंत वसंत सेना नावाच्या ग, गणिकेने आज्ञा दिलेला मी मला मला हं, सांगितलं तिने की तू जा आणि म्हणून मी हं. आता जातो. हा असं मी आता जातो. हा हा गेहम म्हणजे गच्छामि सदनम गच्छामी म्हणजे जातो. हा गच्छामि व्रज हा हा परिक्रम्य क्रियत पदानी गत्वा म्हणजे तो म्हणजे क्रिया करतो हा जाण्याची क्रिया म्हणजे म्हणजे करतो. फिरून फिरून जातो. तर हे नाटकातलं हे काय त्याच्या सूचना आहेत की एक गोल सूचना चक्कर मारतो असं. हा हं. असं हा प्रविष्टकेन हम्म. कपाट्या संधी छिद्र द्वारा द्वार द्वारा दृष्ट्वा दृष्ट्वा हा अवलोक्य म्हणजे हा बघितलं. हा आणि मग तो असा फिरतो आणि मग असं एका हं, झरोक्यातनं असं बघतो. हा हे सगळ्या हं, हं, नाटकातल्या सूचना आहेत त्या. हं. असं हा एषः असौ हा चारुदत्तः हा वृक्षवाटिकायाम् उद्याने तिष्ठति हा म्हणजे हा चारुदत्त उद्यानात बसलेला आहे. बसलेला आहे. हा हां हा एषोऽपि अयमपि हा दुष्टबटुकं मैत्रेयः नंतर उपसर्पामि हा नाही आता इथं समीपम. एक मिनिट आता इथं हं, एषा अपि अयमपि दुष्ट बटुका तर तिथे हं, कोणीतरी हा दुष्ट ब्राह्मण पण एक बसलेला असं. बसलेला हम्म, आहे. हं. हम्म. हा म्हणजे त्याच्याजवळच बटुक बसलेला आहे म्हणजे हा असं समीप हा उपगच्छा हा त्याच्याजवळ. हां हो हो कथम त्याच्याजवळ हम्म, जाऊन म्हणतो कथम इति प्रश्ने म्हणजे तो असं हम्म. म्हणतो हा आच्छादितम हा पिहितम म्हणजे द्वारम झाकलेलं कपाटम. हा म्हणजे हं, बंद म्हणजे ते याचं दार बंद आहे कशाचं उद्यानाचं दार उद्यानाचं हा उद्यानाचं. आच्छादित म्हणजे बंद असणे झाकलेलं हं, असणं किंवा बंद असणं. हं. हा कपाटम द्वा म्हणजे द्वारम. कपाट आपल्याला वाटतं हं. कपाट म्हणजे कपाट मराठीत पण हो 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 ऍक्च्युली कपाट या शब्दाचा अर्थ होतो दार. हा दार. म्हणजे आपण म्हणतो ना कपाट आहे तर कपाट म्हणजे ऍक्च्युली पूर्वी कसं हं, असायचं कपाट हं. ही कपाटच नसायचे भिंतीत असायचे कोनाडे असायचे बरोबर बरोबर बरोबर. आणि त्याला फक्त दार असायचे त्याला हो कपाट हो म्हणायचो आपण असं. हो हो तर म्हणून ते दुष्ट अजूनही बटू. बघा ते
अजूनही बघा ते बद्री केदार वगैरेचे आता काल की आज झालं ना, ते त्याला हो, कपाट हो. उघडणं असं म्हणतात ते. म्हणजे हो, ती हो, दारं हो, असतात ती हो. उघडतात. त्याला म्हणतात की राईट. कपाट उघडण्याचा विधी असतो, तो त्याला ते कपाटच हो. म्हणतात दारा असं. हम्म. दुष्टबटुकस्य विदूषकस्य हा संज्ञा संज्ञाम संकेतम. हा म्हणजे दुष्ट ब्राह्मणाला तो संज्ञा म्हणजे संकेत करतो, संकेत किंवा खूण. हा खूण खूण करतो. हा इति लोष्टगुटिका हा लेष्टू खंडम क्षिपती पातयती. हे पण पुढे हे हा. लोष्टगुटिका म्हणजे खंडम ते म्हणजे तुकडा ना. लोष्ट लोष्ट म्हणजे चिखल किंवा मातीचा गोळा. हा, लोष्ट ओके. गुटिका म्हणजे खंडम म्हणजे मातीची तुकडा. गोळी. मातीची गोळी किंवा दगड सुद्धा म्हणता येईल, पण लोष्ट म्हणजे हम्म, चिखल ऍक्च्युअली. तो लोष्टा हम्म. गुटिका म्हणजे मातीची गोळी असं. हम्म. हा, क्षिपणी म्हणजे फेकणे, टाकणे. शिपती म्हणजे फेकतो. हम्म, हा, हम्म, हम्म. म्हणजे मातीचं ढेकूळ म्हणाल. हा, ढेकूळ म्हणता येईल. मातीचं बरोबर, ढेकूळ. मातीचं ढेकूळ बरोबर. हा, कारण दगड लागेल पण मातीचं ढेकूळ लागणार नाही असं. ओके. तो हा. खूण म्हणून तो मातीचा ढेकूळ टाकतो ना. हो हो हम्म, त्याचं लक्ष वेधायसाठी असं मला. हम्म, हम्म. हो. आता वाचा. हा, आता खालचं ते वाचा आता. परीक्षेमध्ये अर्थ विचारणार आहेत का अशा परिच्छेदांचे परीक्षेत? ह्या पेपर मी आठवत नाही बा मला काय विचारतात. पण ठीक आहे, आपण सध्या समजून घ्यायचा विचार पण करूया. गेल्या वेळेला आलेला एक परिच्छेद आलेला भाषांतराला. अच्छा. हा हो का? हा हा, भाषांतर असणारच तसं. हा हा, तर वाचा हे आता खालचं आता हा. मराठीतलं वाचा. आर्या हा वसंत सेनेने मला आज्ञा दिली आहे. हा कुंभिलका तू जा, हा माझ्या आगमनाची सूचना आर्य चारुदत्ताला दे. हा म्हणून मी आर्य चारुदत्ताच्या घरी जातो. हा येथे आर्य चारुदत्त उद्यानात बसला आहे व त्याच्याबरोबर दुष्ट ब्राह्मण सुद्धा आहे. तेथे मी जातो. काय उद्यानाचे दार बंद आहे? असो, या दुष्ट ब्राह्मणाला खूण दाखवतो. म्हणजे खडा खुणा पेटतो. होतो असं म्हणता येईल ऍक्च्युली. हा. हा, खुणा संज्ञा खुणावतो पण. खुणा होतो आणि खडा होतो असं. हम्म, ठीक आहे, आपण आज इथं थांबूया. पुढचं मग उद्या घेऊया मग. हा, ओके. चल. छान कळलं पण सर, छान वाटतंय. हो ना. हो ना. आता खरं हा. शिकल्यासारखं वाटतंय हा, खरंच मी तेच म्हणणार होते. आणि इच्छा म्हणून पण होते, म्हटलं म्हणजे होतं हे शोधून सरांनी येणं काढूया ते आवश्यक आहे. शोधूया. हो, हो ना. वाटतं, इच्छा होते. कशाची? पण प्रत्येक जण एक वेगळा अर्थ सांगणार, मग त्याच्यावर आणि थोडं शोधून भाष्य काढूया करणार. ह्या शब्दाचं काय असेल त्या शब्द, अशी इच्छा होते. हा हा, हो हो, तेच. नाही, आता कोविडमध्ये तुम्हाला तेच म्हणजे हे एक असं आहे ना, की या प्रवासातनं असं तुम्ही प्रॅक्टिस झाली की तुम्हाला मग स्वतःही हळूहळू अर्थ काढायला शिकता येईल म्हणजे असं. हा, असं. ठीक आहे. हो, हो, चल. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. हा, थांब. धन्यवाद. थँक्यू. उद्या कंटिन्यू करू. हो हो, उद्या करूया.